नमस्कार. आज लोकसत्ताच्या वाचकांसमोर पहिल्यांदा माझ्या रमा माधवला इंट्रोड्यूस करताना मला खूप 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 आनंद होतो आहे. सर्वप्रथम ही आमची छोटू रमा श्रुती कारलेकर, पर्णपेठे मोठी रमा, मोठी म्हणजे तशी छोटीच आहे पण त्यातल्या त्यात मोठी रमा, आणि आलोक राजवाडे यांनी लहान आणि मोठ्या माधुराचं काम केलेलं आहे. या संपूर्ण नव्या टीमबरोबर, अत्यंत तरुण टीमबरोबर काम करून मला खूप 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 आनंद झाला. हे सगळे तिघही बॉर्न ॲक्टर्स आहेत, त्यामुळे मी त्यांच्याकडनं काय काम करून घेणार, त्यांनीच मला खूप गोष्टी शिकवल्या. ऐकूया. नाही, अर्थात अत्यंत वेगळा आणि इन्साइटफुल अनुभव होता. जसं आता मृणाल ते म्हणली तसं ॲक्च्युली प्रचंड शिकायला मिळालं. हे सगळे मला हसतात एका शॉटला. प्रसाद दादा एका शॉटमध्ये आहे आणि त्या शॉटमध्ये त्यांनी इतकं ग्रेट काम केलं की मी असा बघत राहिलोय की हा किती ग्रेट ॲक्टर आहे. तर यावरून हे सगळे मला हसतात. पण असे मुमेंट होते जेव्हा असं लक्षात आलं की आपल्याला प्रचंड काम करायचं आहे आणि अजून खूप वर्ष काम करायचं आहे. तर मृणाल ते असतील, रवींद्र मंकणी असतील, प्रसाद ओक असतील आणि सर्वच मंडळी यांच्याकडनं खूप शिकायला मिळालं आहे. आणि अर्थात ऐतिहासिक सिनेमा असल्यामुळे आपल्या जगण्याकडे अत्यंत वेगळ्या दृष्टीने बघायला लागलेलो आहे. कारण अर्थात इतिहास समजून घेतल्याशिवाय आजचं जगणं तितक्या समर्थपणे समजून घेता येणार नाही असं आमच्या सगळ्यांचंच मत आहे. आणि त्यामुळे अर्थात त्या भव्यतेचीही जाणीव होणं, कारण कितीही म्हटलं तरी आपलं घर हे छोटंच असतं, तर आपला हॉल आणि आपली बेडरूमच एवढी मोठी आहे हे पचवायलाच आम्हाला काही काळ गेला. की आपलं घर म्हणजे हा वाडा हे समजून घ्यायलाच बराच काळ गेला. त्यामुळे सगळ्याच अर्थाने व्हिजन रुंदावणं ज्याला म्हणतात की आपलं घर मोठं असू शकतं, ही संकल्पना रुजवणं आणि याबरोबर आयुष्याबाबतही मोठ्या अर्थाने विचार करणं, या सगळ्याच अर्थाने फार महत्त्वाची आणि या टप्प्यावर हा सिनेमा येणं हेही मला फार महत्त्वाचं वाटतंय. मी गेले काही वर्ष पुण्यातनं नाटक करते, पण या भव्यतेचा हा माझा पहिलाच सिनेमा आहे आणि मला फार आनंद होतो आहे की मी या प्रकारच्या सिनेमात मध्यवर्ती भूमिका करते. आणि मृणालताईंनी मला विचारणं या भूमिकेसाठी ह्याचं मला खूप जास्ती महत्त्व वाटतं, कारण काय तिने साकारलेली भूमिका मला करायला मिळते हे मला फार छान वाटतं. आणि तिला भेटल्याच्या पहिल्या दिवसापासून ते आजपर्यंत मी कळत नकळत इतक्या गोष्टी तिच्याकडनं शिकले. कॅमेऱ्याशी माझा काहीही संबंध खरंच नाही आहे आणि नव्हता, आणि मला काय प्रकारे कॅमेऱ्याला फेस करायचं, कसं सिनेमात कसं काम करायचं याची काहीही कल्पना नव्हती. आणि तिचं बोट धरून मी या सिनेमात हळूहळू एक एक गोष्ट शिकत गेली आहे. त्यामुळे तिच्याबरोबर काम करण्याचा अनुभव हा खूप शिक्षण देणारा होता. आणि ही फिल्म अत्यंत खूप छान हळव्या प्रेमाविषयीची फिल्म आहे आणि सगळ्यांना ती आवडेल. आणि आत्ताच्या काळात एवढी छान नाती, घट्ट नाती पाहायला लोकांना फार मजा येईल असं वाटतं. आणि या सिनेमाचा मी भाग आहे, याचं मला फार भाग्य वाटतं. मला खरं सांगायचं तर खरंच होतं दडपण थोडं, कारण काय रमा म्हणली की म्हणजे मृणाल कुलकर्णी हे, आणि अजूनही लोकांना अजूनही असंच वाटतं की मृणालताईच रमा करणार आहेत. त्यामुळे ती इतकी फार म्हणजे लोकांच्या मनावर त्यांनी इतकी म्हणजे रुजलेली आहे ती भूमिका की त्याच्यातनं लोक माझ्याकडे काय पद्धतीने माझा स्वीकार करतील याची मला खरंच कल्पना नाही आहे. पण मी मनापासून प्रयत्न केला आहे. पण अर्थात मृणालताईंनी ते माझ्यावर कधी दडपण टाकलं नव्हतं की असं काय तसं काय. तिने मला हे सांगितलं होतं की तू तुझी रमा शोध, आणि आम्ही एकत्र तो शोध घेतला आहे. पण आता बघू काय नाही. हे दोघं जण खूप खूप विनम्रपणे इथे बोलत आहेत, पण हे दोघं आमच्या पुण्याचे स्टार्स आहेत आणि अनेक इंटर कॉलेजिएट कॉम्पिटिशन्समध्ये त्यांनी अनेक बक्षिसं दिग्दर्शक म्हणून आणि अभिनेत्री म्हणून पटकावलेली आहेत. आणि हे माझं भाग्य आहे की आजपर्यंत त्यांना कोणी तशा पद्धतीने इंट्रोड्यूस केलं नाही आणि मला ते करायला मिळालं. आय एम एक्स्ट्रीमली हॅपी टू हॅव देम ॲज माय मेन स्टार्स. आणि आमची सुपरस्टार श्रुती कारलेकर, छोटीशी 12 वर्षाची रमा पहिल्यांदा शनिवार वाड्यात येते आणि तेव्हा ती तिथल्या माणसांना कसं शोधते, स्वतःला ती कशी सापडते आणि 15 वर्षाच्या माधवरावांवर तिचं कसं पहिलं प्रेम होतं. असा अवघड पेपर आम्ही तिला घातला होता आणि तिने तो छान सोडवला. श्रुती, तुला खूप भीती वाटते का माझी? नाही, खूप नाही वाटत. तुला तुमच्याकडनं शिकायला मिळतं. हे आता आईने शिकवलेलं बोलू नकोस. हो, थोडीशी वाटते. पण मी तुला कधीतरी रागवले का? नाही. मग का बरं भीती वाटते? सांगता नाही येते. श्रुती इज अ बॉर्न ॲक्ट्रेस आणि तिने खूप 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 छान काम केलेलं आहे. जवळजवळ 40% चित्रपट हा श्रुती होती आहे. आमची रमा मोठी व्हायची आम्ही खरंच वाट बघत होतो, पण तरी छोट्या रमाने सुद्धा चित्रपटात खूप बहार आणलेली आहे. श्रुती, एक उखाणा. शनिवारवाड्याचे तट भक्कम, तटाला बुरुज 9, बुरुजाला दरवाजे 5,
माधवरावांचं नाव घेऊन पहिलं पाऊल टाकते शनिवारवाड्यात आज.